कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। श्रीकांत शिंदेंसाठी मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेतला। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे कल्याणमध्ये दाखल झालेत। तर कल्याण लोकसभा सगळे रेकॉर्ड तोडणार असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। डोंबिवलीत डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात रॅली काढली। आपण आहोत आज डोंबिवलीमध्ये। या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ही रॅली निघालेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी आहेत। त्यामुळे दोन पॉवर सेंटर महाराष्ट्रातले एकाच ठिकाणी आणि लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी पहिल्यांदा आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सर, आपण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पहिल्यांदा या ठिकाणी आलात, कसं वाटतंय, कसा प्रतिसाद मिळतोय? आपण पाहताय संपूर्ण डोंबिवलीकर रस्त्यावर आले। भगवं वादळ इथे समोर आपण पाहतोय आणि प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या रोड शोला मिळालेला आहे। याच्यावरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं 10 वर्षाचं काम, त्याचं काम बोलतंय। त्या कामाची पोचपावती आज लोकांनी दिली आहे आणि म्हणून येत्या 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातले मतदार विजयी करतील। कारण त्यांनी गेले 10 वर्ष विकासाचं केलेलं काम, 2 वर्ष महायुतीने केलेलं, सरकारने केलेलं काम आणि 10 वर्ष आदरणीय मोदीजींनी केलेलं काम, हे सर्व या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी या निवडणुकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे तोडतील। कारण त्यांचं नॉमिनेशन भरायच्या दिवशी देखील भर उन्हामध्ये हजारो कल्याण लोकसभेतले मतदार नागरिक सामील होते। आज पाऊस पडला तरी सुद्धा एकही माणूस हल्ला नाही। यावरून त्यांनी केलेल्या कामावर जनता खुश आहे, जनता प्रेम करते आहे आणि त्यांचं प्रेम आजच्या रोड शोमधून दिसत आहे। सर, पावसामध्ये, भर पावसामध्ये तुम्ही हा रोड शो घेताय, पण एक याच्यामध्ये प्रश्न आहे, तो म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी सगळ्यात शेवटी तुम्ही इथं जाहीर केलेली आहे आणि त्याच्याबरोबर आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये दौरे करत होतात इतर उमेदवारांसाठी आणि आता पहिल्यांदा डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दौरा करताय, रोड शो करताय, याच्या मागे नेमकं काय कारण? खरं म्हणजे माझे सर्व शिवसेनेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर मी शेवटी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। म्हणजे माझ्या जागी दुसरा कोणी असता तर पहिल्या नंबरला मुलाची उमेदवारी जाहीर केली असती, परंतु म्हणतात आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली। परंतु मला त्यांची चिंता या मतदारसंघाची बिलकुल नव्हती, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र फिरून मी आलो, महाराष्ट्र पिंजून काढला, सगळ्या मतदारसंघात गेलो आणि कारण 10 वर्षामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काम केलेलं, ते केलेलं काम त्याची पोचपावती जनता देणार हा विश्वास मला होता। आणि म्हणून आज मी स्वतः त्यांना सांगितलं, आज मला तुमच्या रोड शोमध्ये यायचं। रोड शो आपण पाहतोय, प्रचंड प्रतिसाद, हजारो लोक रस्त्यावर आहे, गॅलरीमधून गच्चीवरून आशीर्वाद देतात। लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक विजय हा निश्चित आहे। सर, इतर आपण नेते बघितले तर इतर नेत्यांचे, आपली मुलगी असेल किंवा सून असेल, यांच्यासाठी ते आपापल्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसल्याचं दिसतंय, पण तुम्ही सगळ्यात शेवटी जेव्हा आता इथं प्रचारासाठी 2 दिवस उरलेले आहेत त्यावेळेला इथं येत आहे, तर तुमचा विश्वास आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर असं म्हणावं लागेल? त्यांच्या कामावर मला विश्वास आहे, कारण त्यांच्या कामावर इथले लोकसभा मतदारसंघातले मतदार खुश आहेत। 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम, त्यामुळे मला इथे येण्याची आवश्यकता पण नाही। पण मी आज स्वतःहून सांगितलं, मला तुझा मतदारसंघात ग्राउंड आणि शेवटी माझ्या सर्व 48 जागा मला महत्त्वाची आहे आणि मी त्या सर्व ठिकाणी गेलो आणि शेवटला
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेत मिळालेला आहे. तुम्हाला काय वाटतं किती लीडनं डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून येतील? आतापर्यंत सगळे रेकॉर्ड सगळे मोडतील, कारण जनतेने दाखवलंय त्यांच्या कामाचं, त्यांचं काम बोलतंय आणि म्हणून आज पाहतोय लोकांचा प्रतिसाद पाहतोय. अगदी आबालवृद्धांपासून, तरुणांपासून, युवकांपासून, महिलांपासून सगळे लोक ही निवडणूक आपली आहे. आज डॉक्टर श्रीकांत शिंदे आपला परिवारातला उमेदवार आहे, ही भावना ठेवून काम करतात, त्यामुळे रेकॉर्ड सगळे मोडेल. आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदे हे पहिल्यांदा इथं प्रचारासाठी आलेले आहेत. डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या. पण अबकी बार 400 पार म्हणतो, फिर एक बार मोदी सरकार म्हणतो, तसंच फिर एक बार श्रीकांत खासदार त्यांची हॅट्रिक या निवडणुकीमध्ये होईल. तुम्ही फिर एक बार मोदी सरकारसाठी काम करताय, पण त्याच्यामध्ये जेव्हा हॅट्रिक करतील डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार होतील तिसऱ्यांदा, तेव्हा मंत्रीपद नक्की मानलं जात आहे. मग मोदी सरकारमध्ये कोणतं मंत्रीपद श्रीकांत शिंदेना मिळेल असं वाटतं? आमचं एकच लक्ष आहे, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं. लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकणं हे आमची प्रायोरिटी आहे, हा आमचा संकल्प आहे, हा आमचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.